वहिनी, हा तुझं टॉप आहे, तुम्ही घेते काय? आज मला लागणार आहे. नाही नाही घ्यायचं नाही, मी इस्त्री करून ठेवले. ठेव आधी कपाटात. घेते की आजी? नाही नाही ठेव कपाटात, मला पाहिजे तो, मी इस्त्री करून ठेवलेला आहे. बरं, हा परफ्यूम आहे, हा तर वापरते की? नाही नाही, तो माझा फेवरेट परफ्यूम आहे, अजिबात मला देणार नाही मी तुला. अगं एकच टाइम वापरते. नाही म्हणलं ना, ठेव आधी. काय चाललंय तुमच्या दोघींचं? काय म्हणजे ती माझा हे घ्यायला लागले ड्रेस. मगापासून बघते मी भांडण करायला लागलाय. ती माझा ड्रेस घ्यायला, मी घ्यायचं नाही म्हणून सांगितलं. थांबा, ही काटे घे. का? घे आधी, तू घे ग. मोडा. बघा तुटली का नाही? हो तुटली. मी तुम्हाला हेच सांगायचंय, वाद घालू नका. आपण जर एकत्र आलो तर सगळं काम करू शकतो, आणि आपण जर असं सुटसुटीत वाद घालायला लागलो तर कुठलंच काम होणार नाही. आणि तू तर मोठीस, तू समजून घ्यायला पाहिजेस. ज्यावेळेस तुझ्या हाताचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस 8 दिवस कोण होतं तुझ्याबरोबर? हिने डबे पोहोच केले, हिनं सगळं मेडिकलची औषधं आणली, हिनं तिच्या गाडीवर तुला हॉस्पिटलमध्ये नेलं, आणि एवढ्या लवकर तू विसरतीस? झाडू ज्यावेळेस आपण एकत्र येतो, झाडू त्यावेळेसच केर काढला जातो. ज्यावेळेस तोच झाडू विखुरला जातो त्यावेळेस तोच कचरा बनतो. एवढी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये लोक आपल्याला सुटसुटीत आणि विखुरलेलंच करायला बसलेले आहेत. आपण जर तसं केलं तर कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. म्हणून कधी पण आपण एकजुटीने काम करायचं. आता हे तोडून दाखव. तुटत तू नाही. दाखव. कळालं का? ह्यातनं काय शिकला दोघी? भांडायचं नाही एकमेकाशी. आणि तू? मी पण म्हणलं की म्हणजे मला पण लक्षात आलं की एकटं असलं की आपण कुठलीही गोष्ट संघर्ष पेलवू शकत नाही. एकत्रित असलं की आपण सगळ्या गोष्टी हा, करू. तिला सॉरी म्हण. सॉरी सारिका, हा हा ठीक आहे, असू दे. चुकलं बरं का हा, माझं. नाही हं.